दादा नाही बाबा बाबा अहो प्लीज मला माफ कर माधव माधव बरं वाटलं मनाला जरा बरं वाटलं ए चला रे चला चल अहो अहो उठा दादा उठा पाणी आण जा पण बाबा चल स्वतःला चला चला त्या गुंडाचा हात पकडलास ना तेव्हा क्षणभर वाटून गेलं हीच माझ्या वसुधाची लेक पण जेव्हा त्याच्या समोर हात जोडलेस ना तेव्हा माझा भ्रम तुटला नाही पण या मनगटात ती ताकद नाही प्रत्येक घरात मुलगी आली ना की सगळे तिच्याकडे ती नाजूक आहे म्हणून बघतात, ती अबला आहे असं समजून बघतात, पण तसं नसतं. आपल्या या मनगटात सुद्धा खूप ताकद असते. बस दे ना क्या आता आपल्याला काय वेगळा मग काय काय काल दिनभर काल बऱ्याच वर्षांनी मी दिवसभर घरी एकटा होतो. असं वा वा काल बॉस पण घरी होत्या ना. हो मग भेट झालीच अशी. हो तिच्यासाठी ना मी मालपोहे बनवले होते. मालपोहे होय ते चपातीचे वांदे आणि डायरेक्ट मालपोहे. अरे नाही हे घ्या चहा घ्या. आवडले का? मालपोहे आवडलेत तिला. आणि तुम्हाला? मला पण. अरे मीच बनवले होते. ते सगळं ठीक आहे. हातातलं ब्रेसलेट मस्त आहे. हो ना. कोणी दिले असेल? बॉसने. तुम्ही तर काही देत नाही. पाहिलं का म्हणजे करी सारी सण असं तुमच्यामुळे ना मला एक छान अशी फॅमिली मिळाली आहे. थँक्यू सो मच टीम. आणि बॉस ती तर कायमच सोबत असणार आहे ना. अरे आपण टीम तारिणी आहोत ना. आपण तर कायम सोबत असणारच आहोत. मग बॉस पण कायम सोबत असणारच ना. असं असं म्हणायचे त्याला. हे बघ एक छान आहे. खूप छान आहे ना. एक ना तू पण बघ. कमाल. त्यांना पण दाखव. भारी भारी. त्यांना पण दाखव. मस्त छान छान. हॅलो. पार्सल आहे ना? हो आहे. गुड. त्या पार्सलची डिलिव्हरी उद्या करायची. वेळ आणि जागा मी तुला उद्याच सांगेन. कुठली चूक होता कामा नये. एक चूक आणि तुझा खेळ खाल्लास. लक्षात ठेव. 50 लाखांचा माल आहे.
आतापर्यंत झाली आहे कधी चूक? झाली का? हे चूक झाल्यावर माल परत मिळत नाही, समजला? ठीक आहे, पोहोचवायचं आहे कुठे? अरे सांगितलं ना एकदा, उद्या सांगतो म्हणून. ओके ओके, पण फायनली उद्या भेट होईल म्हणजे? कोणाला भेटणार आहेस उद्या? काय? तू आता फोनवर बोलत होतास ना, कोणाला भेटणार आहेस उद्या? निशीला. परत? तिला निशीला भेटायचं होतं. आजच भेटलास ना? हो, आजच भेटलो होतो मी, पण काय झालं ते तिच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं ना, ते झालं असं की ते राहिलं माझ्याकडेच, ते तिला द्यायचं होतं ना, तर तिला ओके, मी इट्स ओके. एवढं का घाबरतोयस तू? इट्स ओके. तू लग्नाच्या आधी निशिताला भेटतोयस म्हणून कोणी तुला शिक्षा देणार नाहीये. इट्स ओके. माझं तर म्हणणं आहे, भेट, बोल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला समजून घे. तू लग्नाआधी तुझ्या पार्टनरला जेवढं समजून घेशील ना, तेवढं तुझ्यासाठीच चांगलं आहे. म्हणजे नंतर त्याचा त्रास होत नाही. ओके? माझं लग्न होईपर्यंत मला छळणार आहे. ठीक आहे युवराज, चिल चिल चिल. एकदा का उद्याची ही डील झाली की मग पैसाच पैसा. उद्याची डील फक्त नीट व्हायला हवी. चांगलाच दणका दिला. गोट्या, लिस्ट मधल्या बाकीच्यांना असं चिलटासारखं दाबून टाकायचं काय? विके. हो दादा. इकडे ये. ठीक आहे, कॅरेट घेऊन ये. हो दादा. हा? आज पार्टी झालीच पाहिजे काय? विके. हो दादा. बघ, पैसे कमी पडले आणि त्यानं मागितले तर त्याला 2-4 डोस तुझ्या तर्फे दे. हा? हो दादा. ह्या इलाक्यात मिलिंद शेठचं नाव गाजत राहिलं पाहिजे काय?